नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला तिळाचे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर हे बघा, हे आमचे गावाकडले शेतातले तीळ आहेत. ते मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे कढईमध्ये भाजून घेत आहे. त्यानंतर हे बघा, मी 1 वाटी तीळ घेतले आहेत आणि थोडेसे शेंगदाण्याचे फुटे करून घेतले आहेत आणि 1 वाटीच गूळ घेतला आहे. जेवढे आपले तीळ आहेत तेवढेच गूळ घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता कढईमध्ये तीळ मी अगोदर भाजलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये तो आपण जेवढा गूळ घेतला आहे तो टाकायचा आहे. तर 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, तर तो मी आता टाकणार आहे. ते तूप असं थोडंसं पगळेपर्यंत थांबले होते आणि हे बघा, आता गूळ मी 1 वाटी गूळ टाकला आहे. कारण तिळाचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण गुळाचंही घ्यायचं आहे. कारण ज्या वाटीने घेतले आहे त्याच वाटीने गूळ पण घ्यायचा आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर गूळ लिक्विड टाईप होईपर्यंत असं गॅसवर हे करून घ्यायचं आहे, पगळवून घ्यायचं आहे. त्याचा काय आपल्याला कडक पाक बनवायचा नाही आहे, परंतु आता पाण्यामध्ये मी तुम्हाला पुढे दाखवतेच कसं हे करायचं आहे, ते चेक करायचं आहे की झालं आहे की नाही. आणि आता मकर संक्रांतीमुळं तिळाचं काय तर म्हणजे धार्मिक आपल्या हे आहे आणि शरीरासाठी आपल्या तीळ चांगले असतात म्हणून निसर्गाने ह्या दिवसात तीळ खाल्लेले चांगले असतात. त्याच्यामुळे हे बघा, अशा प्रकारे ते आता मी त्यात तीळ टाकले आहेत आणि ते वाटीमध्ये मी पाणी घेऊन त्यात गूळ टाकला होता आणि ते म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत, सॉफ्ट गोळी होऊन सॉफ्ट झाले की आपल्याला हे करायचं आहे, पाक झालेला आहे आणि त्यात ते तीळ टाकायचे होते. आणि ते मी आता प्लेटला तूप लावून घेतलं आहे, कारण ते लाडू आपले खाली चिकटू नये म्हणून. आणि बघा, चमच्याच्या अशा प्रमाण एकसारखे लाडू होण्यासाठी ते चमचा घेतलेला आहे मी. आणि हे बघा, अशा प्रकारे लाडू हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे हातालाही चिकटत नाही ते मिश्रण आणि मस्त होतात बरं का लाडू. आपल्या काळ्या गुळाचेच बनवले आहेत मी. तो काही चिक्कीचा गूळ मी घेतलेला नाही, कारण चिक्कीच्या गूळमध्ये असं म्हणतात की केमिकल असतात. त्याच्यामुळे मी आपल्या काळा गुळापासूनच बनवले आहेत आणि एकदम सॉफ्ट होतात बरं का, अजिबात कडक होत नाहीत लाडू. तुम्ही ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा, अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट पण करा. तुम्ही रेसिपी ट्राय केली का नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, एवढे 25 ते 30 लाडू झाले होते माझे एका वाटीच्या प्रमाणामध्ये. खूप छान झाले होते. नक्की ट्राय करा, कारण आता मकर संक्रांत तोंडावरच आले आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.